माहिती 100% काका 100% ह्याच रोडने येणार आहे ती. आली बघ माहिती. कारबोळ्या जाऊन्यांनो एकटीला बघून अडवता काय रे? काका त्या आई घालीच्या पिशवीत 100% हत्यार आहे बघ. ए सच्या कुऱ्हाडीचा दांडाच घालीन बघ मागून तुझ्या कुत्रिया. तिची आधी तुम्हाला बेडवा लागला का रे? आयला काका ह्यात बेडवायसारखं काय रे? मी तर तुला सावध करीत होतो रे. चाट्यानो तिथेच काय खुसूर पुसूर करतात रे. या की इकडं. सच्या लई छिटोर आली रे ही. जरा तो आधी पुढी तुझ्यात आईला ही ज्या ये मारतो का मला? ये का गे भिरकी तुझा ठेवलेला दगड सारखाच महाग असतो काय? होय की संघच असतोय. तुमच्यासारखी बुळी येतात ना अडवायला म्हणून ठेवलाय उडवायला. अगं कधी मध्ये आम्हाला बी ठेवून बघ लय भारी येतंय उडायला. घालेनो उसात कुठं लपतो रा? या की बाहेर गांडीत दम असेल तर तुम्हाला जिथं सोडत नाही राज. काका ही आपल्याला रेटायसारखी नाहीत बर का. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच नियोजन करावं लागतंय आपल्याला. गपई तुझी आई घाल. इथं माझ्या ढोंगणातून समजा पाणी निघायला लागलंय. इथून गेल्यावर काय करायचं ते करू. आणि माझ्या तर मागणं पुढणं निघायला लागलंय. सच्या आला का चेडीत मुतला फितला काय बेट्या? नाही बाबा आता भीतीनं 2-4 थेंब गळत असतात. चांगलं तोडून काढ साल्यांना. हाड खाऊन सोडू नको आज. चल तुम्ही थांबाव काकू. आज ह्यांच्या पाठीचा खिळखिळच करतो मी. जॉयला ह्याच्या कुत्र्याला भोकायला लागलं रे माय घाल थॉम्साच्या ह्याच्या नरड्याचा गोठ घेतल्याशिवाय मला जीवाला चैनच पडायचं नाही. बाबा अरे खाली बस केला का काका. सोड रे तू सोड. तुम्ही फक्त नंतर भेटा राय घालेनो. तुमचा बरोबर कार्यक्रम लावतो मी. आयला गिरी काय की बघी. सच्या खूप पाठ दिशील गोडा. अय काका अरे मी तसला नाही का. ऐ माय घाल्या अरे उभा राहून चालल्यावर तोंड तोंड सोलन ह्या ओसाच्या पात्राटानी. अरे म्हणून तुला माय घाल्या म्हणतोय गोड्यासारखं रांगत तर सरीनी. म्हणे मी तसला नाही. तुझ्यावर काय ओसात उडाय फिरायला लागलो काय? पाय घालतल सरीनी. त्यांच्या नादी लागतो ना त्या कांद्याच्या. त्या कांद्याला पाहिलं माय घाल पुढे. मग उसतली भानगड